तर आपूही चांगले नाही. आता एक गोष्ट लक्षात घे जा, ध्यानपूर्वक कथा आहे का. देव आपलं चांगलं करत नाही असं मनामध्ये विचार आणू नका. देवानं कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि करणारही नाही. बाकी देवही वरून पाहतो, भगवंतही वरून पाहतो की बाबा मी यांचं काहीच करत नाही. आता एक उदाहरण तुम्हाला देतो. जर तुम्ही ना मोठं घर बांधलं, काय मोठा बंगला बांधला, बरोबर आहे, तुम्ही ना 50 एकरामध्ये बाग लावला, बागायती केली की बाबा, बागायती केली ना, बरोबर. मोठं घर बांधलं, बंगला बांधला, बागायती केली, शेत केलं, आणि महाराज काय म्हटलं, कोणी आलं मस्त बागाला, बाग जर चांगला सेट असला ना एकदम भारी, 25ची जर रास असली ना, तर कोणी शेत पाहायला आलं, का रे भाऊ शेत तर चांगलं आहे, कोण केलं, मीनं केलं. बाग कोणाचा, माझा. घर जर भारी बांधायला असलं, कोणी पाहायला आलं, हे घर कोणाचं, आमचं. हे दोघी छाती रात ठेवता, आमचं. म्हणे हा बाग कोणाचा, शेत कोणाचं, म्हणे आमचं. बरोबर की म्हणता की नाही. घर आमचं, बाग आमचा, शेती आमची, ठीक आहे, सगळं तुमचं, बरोबर. पण ते झाल्याच्या नंतर मुंग वरून जे आपले भगवान आहे ते पाहता, भगवंत पाहता, तू ये का, तू ये. आणि महाराज त्या 50 एकराच्या बागामध्ये जर आंधी तुफान आला, पाऊस पडला, बाग कंडाला, पण डोक्यावर हात ठेवून काय म्हणता, अरे देवा तू न काय केलं. पण देवही म्हणतो हा माणूस डुप्लिकेट आहे. काय, हा माणूस डुप्लिकेट आहे. म्हणजे आता लक्षात घे जा, 50 एकराचा बाग पडला की तुम्ही म्हणता अरे देवा तू न काय केलं. बरं बाग लावताना कोणी आला म्हणाल तर काही ह्या बाग देवाचा, बरोबर. आणि मग गलत केलं तर देवाने केलं. जर चांगलं घर बांधलं महाराज आणि घर जर पडून जाऊ, मग काय म्हणतात, अरे देवा तू का आमचंच परिचित पाहतो, तू न आमचं काय केलं. मग देवही म्हणतो चांगलं केलं तर तू न केलं. 50 एकराचा बाग तुझा उभा राहिला तर तू न केला. आणि आता ते जे प्राकृतिक आहे, जे स्वतः पडून गेलं तर मी न केलं. बोल अच्छा किया तो तूने किया और खराब किया तो मैंने किया. अरे याच्या कारण हे आजकालचा मनुष्य आहे, चांगलं केलं तर स्वतःने केलं, खराब केलं तर आपली गलती दुसऱ्यावर ढकलून देतात. मग भगवंत म्हणतो की एकतर पुरं क्रेडिट मला दे ना, तर चांगलं केलं तर मीनच केलं, वाईट केलं तर मीनच केलं, नाहीतर मग पुरं क्रेडिट तू घे. चांगलं केलं तरही तू न केलं आणि वाईट केलं तरीही. मनुष्य तसा नाहीये, चांगलं केलं तर मी न केलं, बरोबर की नाही, आणि वाईट केलं तर देवानं केलं, असं नको करा. आता काय करा, जर कोणी आलं गॅरंटी देतो तुमच्या शेतीला धक्काही लागणार नाही. असं करून पहा. हा काही जादू नाही, हा काही टोना नाही, हा काही मंत्र नाही, काही नाही. काय आपल्या शेतात जर कोणी आलं, कोणी विचारलं का रे हे शेत कोणाचं, हे शेत भगवंताचं. कोणाचं, भगवंताचं. हे माझं काही नाही, हे भगवंताचं. हे घर कोणाचं, भगवंताचं. मग तू, मी त्यासाठी काम करतो, नोकर आहे. काय आहे, मी आधी काम करतो, मी नोकर आहे. आता कोणचा मालक आहे तो स्वतःचं शेत खराब करीन का. तुम्ही जासाल ना स्वतःचा गड काढून असं फेकून देसान का, नाही फेकला. स्वतःचा घराले तुम्ही कधी शेण मारून फेकसान का, नाही. तसं भगवंताचं जर सांगितलं तर भगवंत तुमची शेती खराब करीन का, नाही करणार. तुमची नाही, भगवंत स्वतःच शेती खराब करीन का. बाकी तुम्ही त्याला त्याचं म्हणतात नाही, तुम्ही काय म्हणता, माझं माझं. काय
मग देव म्हणतो की तुझं तर मग पुरच तुझं, मला घेणं देणंच नाही. पण त्याचं घेणं देणं निघून जाते, मग काय होते. इसीलिए जो कुछ है भगवान का है. जे काही आहे देवाचं आहे, है ना. आला का लक्षामध्ये. आतापासून कोणीही विचारलं घर कोणाचं, जोरात बोला, घर कोणाचं, शेती कोणाची, लेकरं कोणाचे, हा सर्व काही देवाचं. जर देवाचं म्हटलं देव कधीच तुमचं वाईट होऊ देणार नाही, लक्षात घे जा. जर सर्व काही देवाचं तर देव स्वतःच कधीच वाईट होऊ देत नाही. म्हणता ना काय चांगला भाव आहे काय. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा ताड़ी सगळ्यांची ताड़ी. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. सगळ्यांनी म्हणाल भगवत चाले काय. भगवान के बिना भी मेरी नाव चल रही है, भगवान के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. करता नहीं मैं कुछ भी, करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तो कन्हैया, करते हो तो कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से हर काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से हर काम हो रहा है. साथ हो जो मेरे किस चीज की कमी है, तुम साथ हो जो मेरे तो किस चीज की कमी है. भगवान के बिना ही मेरी नाव चल रही है, भगवान के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान
हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है करता नहीं मैं कुछ भी करता नहीं मैं कुछ भी सब काम हो रहा है सब काम हो रहा तेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है ताली सगळ्यांनी ताली वाजवून सेवा करायची ओ मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से सगळ्यांनी म्हणा एक साथ म्हणा मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है करते हो तुम कन्हैया करते हो मेरा नाम हो सगळ्यांनी मागणी इकडचे पुरुष मंडळी सगळ्यांनी म्हणा काय मेरा आपकी सब मेरा आपकी सब काम हो बोलिए श्री कृष्ण कन्हैया लाल की श्री वृंदावन बिहारी लाल की श्री राधा रमण लाल की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे तो भैया भगवंताले हमेशा म्हणायचं काय कि मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है करते हो तुम कन्हैया पर मेरा नाम हो रहा है स्वतःने म्हणायचं मी नाही करत माझा कन्हैया करतो पण नाव माझं होते असं जर जगाच्या कार्यभार आपल्या भगवंताच्या हाती सोडला ना गॅरंटी देतो 100% तुमच्या जीवनात एक तकलीफ ते तरी येणार नाही पुढे कथा येते की नारदजीने असं भक्ती ज्ञान वैराग्याला तरुण केलं महाराज जगामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य आजकालच्या लोकांना भक्ती आहे बाकी ज्ञान आणि वैराग्य नाही तर पुढे कथा आहे पुढे तो गोकर्ण व्याख्यान काय ते गोकर्ण इथल्या लोकांनी गोकर्णाची कथा ऐकली जरा हात वरे करा होता ऐकली नाही का तुम्ही झोपले का जरा लंबे लंबे हात वरे करा म्हणून गोकर्णाची कथा ऐकली आहे अरे बापरे अशी किती आहे ज्यांनी भागवत ऐकली जरा हात वरे करा अरे करा ना सगळे तुम्ही ऐकली नाही का पुढचे भागवत ऐकली नाही कधी म्हणजे खरी खरी ऐकली आहे इकडचे तुम्ही ऐकली नाही का खरी खरी दोघी हात वरे करा मी बी पाहतो तुझे आज किती तुम्हाला लाज वाटते हात वरे करायला जड लोक हात वरे करणार खाली करणार नको करा ज्यांनी ज्यांनी कथा ऐकली आहे पहा बरं किती लोकांनी कथा ऐकली आहे आता खाली करा हा मग भागवत कथेमध्ये सगळ्यात प्रथम कथा कोणाची येते गोकर्णानं धुंदकारी तुम्ही ना 1000 दाव हे कथा ऐकली असेल बाकी या कथापासून तुम्ही आज तक काही फळ घेतलेला कथाचा स्टार्टिंग मध्ये
महात्माच्या कथा म्हणजे ही कथा घ्यावीच लागते. आणि हे कथा तर म्हणजे 1000 दाव ऐकली, पण मला लयच दाव असं वाटते की हे महात्मा म्हणजे हे कथा घ्यायलाच ना पाहिजे. मी न का ना घ्यायला पाहिजे आता हे मी सांगतो. 1000 दाव तुम्ही ऐकली, बाकी तुमच्यात फरक नाही. मग मी एकदा ऐकायला तुमच्या अंगात काही फरक येईल का? शरीरामध्ये येईल का? ऐकाडू मग महाराज तुम्हाला दक्षिणा पुरी देताय ना? अरे हो, दक्षिणा पुरी देताय, मग कथा बी पुरी आहे का? ठीक आहे बाबा. असे लयच आहेत यांनी ऐकलीच नाही बराबर भागवत. पहिल्या दिवशी लयच बाया तर पहिल्या दिवशी येतानी, दुसऱ्यांनी डायरेक्ट 5व्या दिवशी. बरोबर की नाही? आता हे जिथले आले, आता यांनी कालची कथा ऐकली होती का हो? नाही, आजच ऐकली. याच्या कारण घ्यावी लागते. लयच तर डायरेक्ट कृष्ण जन्मले येतात. तर गौकर्ण धुंदकारी ही कथा आपल्याला पुढचा विषय बी घ्यायचा आहे बरं का. आपली कथा म्हणजे थोडा प्रसंग जास्त असतो. लयच लोकांनी ऐकली आहे, तरी मी सांगतो कमी याच्यात, तुम्ही श्रवण करा है ना. बाद म्हणजे कोणी म्हणायचं नाही महाराज तुमने तो बहुत ही शॉर्टकट रास्ता ले लिया, तो तुमने कोणता बडा लॉन्ग कट रस्ता लिया है ना. शॉर्टकट नाही बरं का, तुम्हाला बस एवढंच सांगतो. माझी कथा अशी आहे की माझ्या कथेमधून तुम्हाला काही शिकायला भेटेल है ना, ते कथा. आमचे गुरुजी नेहमी सांगता कथा नका करा, लोकांना जागवायचं काम करा. भागवत करा, पण भागवतामध्ये असली तत्व काय आहे हे नको सांगा की भगवान कृष्णाच्या 16,108 धर्मपत्न्या होत्या हे तर सांगा, बाकी ते का होत्या याचं मागचं कारणही सांगा. बरोबर आहे की नाही? तुम्हाला हे माहित आहे की 16,108 धर्मपत्नी होती, बाकी त्याच्या मागचं कारण काय हे कोणाला माहित नाही. मग आमचे गुरुजी तेच म्हणतात, हे सांगा पण त्याच्या मागचं कारणही सांगा. पण ध्यान का नाही का महाराज? कथा येते की यक्ष मोक्ष विविधाद्वैरेण संततीत मुनिजानरूपस्ते भक्तिमयो युगे देवस्य रूप व्याख्यानरभूम्यः. महाराज कथा सांगते काय की म्हणे भक्ती काय, ज्ञान काय, वैराग्य काय. आपण श्रवण केलं की भक्ती ज्ञान वैराग्याच्या बिगर आपल्याला ह्या जगामध्ये एंट्री नाही है ना. मग सांगता ज्ञानस्य रूपसुरोजनम्. म्हणजे माणसाला जर भक्तीपासून भगवंताचं मिलन करणार तर त्याला मनामध्ये भाव लागेल. काय लागेल? जोरात बोला, काय लागेल? मागाचे झोपले तर नाही? झोपले का? इकडचे झोपले? जरा हात वरे करा. नाही म्हणा झोपले. जे झोपेल बी असले शेजारींचा हात वरे करा, ते बी जागे. झोपत नको जा बरं का कथेमध्ये. तर महाराज भक्ति में भाव लगता है. क्या? भाव के भूखे हैं भगवान, भगत के
वश में है भगवान। है भक्त बिना ये कुछ भी नहीं है, हो भक्त बिना ये कुछ भी नहीं है, भक्त है इनके प्राण, भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान। महाराज भगत के वश में है भगवान। आमचे ठाकूरजी तर भक्ताच्या आधी होऊन जाता है ना। ठाकूरजी तर महाराष्ट्रातले ठाकूर म्हणजे आमचे कोण आहे? जोरात बोला, कोण आहे? विठ्ठल. भगवंताला सांगायचं हे ठाकूर जनाबाईच्या घरी पोहोचून जात आहे, हे ठाकूर तुकाराम महाराजच्या घरी पोहोचून जात आहे, हे ठाकूर संत एकनाथ महाराजांजवळ पोहोचून जातात. ठाकूर म्हणजे भगवंत. कशा कारण? भक्ती भाव. काय भाव? मनातले भाव. एक कथा आहे ते महाराज या भावाच्या प्रसंगाची सांगतो. एक धन्नाजी नावाचा सेठ होता. काय? धन्नाजीची कथा ऐकली का कधी? सांगतो तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. त्याचं नाव धन्ना सेठ होतं, बाकी साधा भोळा होता बिचारा. धन्नाजीची कथा आहे ते. साधा भोळा होता, त्याला कोण सांगलं काय की भगवंताची सेवा करवा. काय? भगवंताचे आपल्या घरी देव आण, देवाची सेवा कर. मग तो काय केला? धन्नाजी गेला एका महाराज जवळ. महाराजांनी म्हटलं जे जे तुम्ही ते गोल गोल गोट्याची सेवा करता ना. महाराज म्हणे कोणता गोटा? पहिले मूर्त्या थोडी नव्हतं, पहिले शालिग्रामची सेवा आहे. शालिग्राम है ना, मस्त गोल मोठं शालिग्रामजी. गंडकी नदी म्हणे भेटतात शालिग्राम है ना. म्हणे ते जे गोल गोल गोटे ते तुम्ही सेवा पूजा करता ना, ते मला बी द्या. साधू महात्मा म्हणाले कोण? पण ते तुमच्या पोटलीमध्ये ठेवायला राहते. अरे म्हणे ठाकूरजी. म्हणे हा 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 मला बी पाहिजे. मग महात्मा त्याला म्हणाले तू काय करशील? म्हणे मी बी सेवा करेन. महात्माला असं वाटलं जर आपण जर याला ठाकूर दिले तर या सेवा करणार नाही. मग महाराज त्या महाराजांनी काय केलं? ह्या खूपच मागायला लागला, मला बी द्या, मला बी द्या. त्यांनी एक दगड उचलला आणि देऊन दिला, घे जा, हे तुझं शालिग्राम, याची सेवा कर. मग आता सेवा करायची, मग कशी करायची? धन्ना विचारला काय काय सेवा करू? मग संत महात्माने सांगलं रोज स्नान करण्याचं, भोग लावायचा, आणि भोग लावल्याच्या नंतर ते भोग ग्रहण करतील, आणि मग तुनं जेवण करायचं. बरोबर आहे? पहिले ठाकूरजीने भोग लावायचा, ठाकूरजीनं भोग लावला, ठाकूरजीनं भोग स्वीकार केला की मग तुनं जेवण करायचं. म्हणजे ठीक आहे. पहिले ठाकूरजी घरी घेऊन गेला, स्नान कराडलं. सकाळ झाली महाराज, त्यानं मस्त थाट सजवलं. काय? मस्त मी छान थाट सजवलं आणि थाट सजवून भगवंताच्या पुढे मांडलं. आता भगवंताच्या म्हणजे शालिग्राम. शालिग्रामाच्या समोर ताट मांडल्याच्या नंतर घंटी वाजवली. म्हणजे भगवंता ये जेवण करायला. बस एक तास झाला, भगवंता आलेच नाही. जेवण तर तसं आहे. महाराज तर सांगितलं जेवण खायला येतील. आता त्या महाराजने हे बी सांगायचं की जड लोक ते भगवान खाणार, तू बी नको खाजो. आता भगवंत कशाला येतील? एक तास गेला, 2 तास गेला, 3 तास गेले, पूर्ण दिवस गेला. धंदा बसलाच आहे. त्याने बी आठ मांडली. असं आहे, तुम्ही त्या बाबाच्या घरी जेवण करायला जाता पण माझ्या घरी येता नाही. जड लोक तुम्ही येणार नाही तर लोक मी जेवण करणार. धन्नाजीनं हट पकडून घेतली महाराज. पूर्ण रात्र निघाली, एक दिवस निघून गेला. धन्नाजीनं जेवण केलं. का मग जेवण केलं नाही? भक्ती होती महाराज, भाव विश्वास होता की जसं दुसऱ्याच्या घरी आता भोग लावणं म्हणजे महाराजने काय सांगितलं? भोग फक्त फिरून देतो, भोग लावून देतो है ना. भोग लावणं म्हणजे स्वीकार केला. त्याला वाटलं भगवंत येतील आणि मस्त जेवण करतील.
एक दिवस निघून गेला महाराज, भगवंत आलेच नाही. धन्नाजी बी राग भरून बसला, म्हणे जा तुम्ही जेवणार नाही, तुम्ही बी जेवण करणार नाही. असं आहे. एक दिवस निघाला, 2 दिवस होऊन गेले महाराज. धन्नाजीची दशा म्हणजे उठात पण नव्हतं, थाट तसंच तसं आहे महाराज. रोज जेवण बनवायचा, काय मस्त थाट, आता तरी येऊन जा. महाराज भगवंत आले. 3रा दिवस निघाला, धन्नाजीनं पुन्हा एकदा थाट तयार केलं, भगवंताच्या समोर ठेवलं. लढायला लागला महाराज. भगवंत आज तरी येऊन जा, माझ्यानं भुकेलं रावात नाही आहे. तू तर कुठेही जेवण करायला चालला जातो, पण मी 3 दिवसात झाले अन्नाचा घास नाही खाल्ला. हे भगवंता येऊन जाय. आणि महाराज जसेच त्या धन्ना सेठजीचे त्या शालिग्रामवर त्या दगडावर आसू पडले महाराज, भगवंतानं रावलं नाही की एवढी भोडी भक्ती कोणीच करू शकत नाही या जगामध्ये. महाराज त्या धन्ना सेठसाठी भगवंत झोपलेले होते, तसेच उठून पळत आले आणि धन्नाजीच्या समोर प्रकट झाले. महाराज जसेच प्रकट झाले, धन्नाजीनं असे आसू पुसले. आले आले भगवंत, हो तुझ्या भक्तीच्या कार्यामध्ये यावं लागलं. मला माहित होतं तुम्ही येणार. काय त्या बाबांना सांगलं होतं तुम्ही जेवण करायला येणार, मी पा थाट सजून ठेवलाय, तुम्ही आले. त्याला खूप चांगलं वाटलं. म्हणजे घ्या जेवण करा. महाराज त्या धन्ना सेठच्या हातातलं काय जेवण भगवंतानी घास घेतला, खायला लागले. घास घेतला, खायला लागले. 2-3 घास घातले, धन्नाजीनं थाट हिसकलं. आणि म्हणे इकडे. भगवंत म्हणे 3 दिवस झाले भुकेला का बघ, म्हणे तुम्ही येता नाही, मी खात नव्हता तर तू खात नव्हता, आज मी खायला आला तर ताट हिसक तू माझ्या हातातलं. म्हणजे मग तू भुकेला होता की मग मी नाही भुकेला, काही एकटंच सगळं खाऊन जाशील. महाराज ही भक्ती आहे. काय भक्ती आहे, भक्तीला समजा. माझी कथाचा एकच उद्देश असतो. काय उद्देश असतो? कथा तर तुम्ही लाख करोडो कथा एक सांग, बाकी कथेमधून तुम्हाला काय भेटते ते भक्ती आहे. हजारो भागवत तुम्ही ऐकसान, काय अनेकार्थ महाराजांचा मुखाई म्हणून मी नाही तर कोणी दुसरं तुम्हाला स्पष्ट भागवत ऐकावे. बाकी माझ्या कथेमध्ये एकच उद्देश असतो की आज ह्या कथेमध्ये बसले ना, माझी कथा ऐकल्याच्या नंतर जिथेही भागवत लागेल, जिथेही भागवताची कथा होईल, दौडून तुम्ही जायला पाहिजे, हे माझ्या कथेचा उद्देश असतो. आज तुम्ही बसले ना, बाकी ह्या क्षेत्रात कुठेही भागवत कथा लागे, तुम्ही ना जायला पाहिजे, हे माझे कथेचा उद्देश. म्हणजे एक कथामध्ये जर स्पष्ट कथा नाही समजमध्ये आली, पण हजारो कथामध्ये जासाल ना, काय भगवंताच्या गोडीच्या कारण जासाल, भगवंताच्या आवडच्या कारण जासाल. महाराज धन्नाथ शेठनं थाट हिसकलं, तो खायला लागले. भगवंत मध्ये रोग. काय तो दृश्य होता महाराज. एक घास भगवंत धन्ना शेठले खावाडत आणि एक घास स्वतः खात. काय एक घास तेले खावाडत आणि एक घास स्वतः खात. महाराज हे भगवंतानी भक्तीची लीला आहे, हे भगवंतानी भक्तीचं मिलन आहे. महाराज हे भगवंतानी भक्तीचं मिलन आहे. आलं का लक्षात? चला पुढे आपल्याला कथा पण घ्यायची आहे. आता 2रा दिवस येऊन गेला.